वंदना आणि तिचे मिस्टर याच्यासाठी एवढं काही मागे सोडून गेले आहेत की त्याला ते आयुष्यभर पुरेल. बाबांना पण ओळखायचं. अशी मोठी माणसं सगळ्यांना ओळखत नसली तरी सगळं जग त्यांना ओळखतं. त्यांच्या कीर्तीमुळं, कर्तृत्वामुळं आणि श्रीमंतीमुळं. एवढी श्रीमंती आणि एवढा मोठेपणा प्रत्येकाचा नशिबात नसतो बाबा, पण तुझ्या नशिबात आहे. हा नाही काका, हो ही श्रीमंती वगैरे काही माहित नाही. आई बापावर गेलाय कधी? जराही गर्व नाही हा तुला कसला. चांदीचा चमचा तोंडात आहे तरी पण जिभेवर गुळाचा खडा ठेवायचा. सोन्याचं भरलेलं ताट बाजूला सारून गरिबांसोबत मीठ भाकरी खायची. हिरे रडीत सिंहासन सोडून आमच्या सारख्यांच्या बरोबर फरशीवर बसून गप्पा मारायच्या. ही सगळी आईबाबांची लक्षणं तुझ्यात उतरली आहेत. आईबाबांनी उभारलेल्या साम्राज्याला छान सांभाळशील. अरे वाढवत नेशील ही श्रीमंती. आदित्य दादा, तुमच्या जेवणाचं काय? तुम्ही अजून जेवला नाहीत? नाही काका, नाही पण तुम्ही आता. नाही 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 नाही, हे पहा, आधी पोटोबा आणि मग विठोबा. चला उठा 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 उठा. दादा ते काका. हा, अहो ते काका ना एकदा सुरू झाले ना की ते बोलतच राहतात. त्यांची गोष्ट 2 महिन्यांनी पूर्ण होते. आता तुम्ही येतच राहते म्हणजे तुम्हाला सांगितलेली गोष्ट पूर्ण होईल कधीतरी. अहो बरं, जेवणाची तयारी सुरू होते. तुम्ही काय जेवणार आहात? जेवणार नाही नाही, आम्ही जेवण बनवणार. हा बटार खाना. तेच पातेली. हो, आलोच मी. लज्जो, काम पे लग जाओ. आज तेरी इज्जत का सवाल है. हे माझी नसली एकट्याची इज्जत. तिकडं कोण म्हणाला आजचं जेवण आम्ही बनवणार. मग काय मी एकट्याने करायचं सगळं? मला कुठं येतं जेवण बनवता, पण तुला येतं ना. दडपे पोहे वगैरे मस्त बनवतोस तू एकदम, त्यामुळे तू करशील. सही अगं, एवढ्या माणसांचं नाही करता येत मला. ए प्लीज, असा कॉलेजचा टॉपर आहेस तू. त्याचा काय संबंध? अरे मॅथ्स चांगलं आहे ना तुझं. तो 6 माणसांसाठी जे जेवण लागेल ना ते असं मल्टिप्लाय करत जायचं. म्हणजे मल्टिप्लाय मल्टिप्लाय 6 12 मग पुढे 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 असं, म्हणजे ते 40. 6 वरनं 40 ते सोड. मला हात 2च आहेत की नाही, यांना कसं करू मल्टिप्लाय? मग मी करेन ना 2चे 4 हात. हसायला काय झालं? अगं तुला अर्थ तरी माहितीये का या वाक्प्रचाराचा? मला वाक्रचार्य शब्दाचा सुद्धा अर्थ माहिती नाही. हा, पण मला मदत कशी करायची ते चांगलं माहितीये, त्यामुळे सांग मला तू फक्त. मुगडाळ. मूग डाळ. ओके. अगं ही उडदाची डाळ आहे. मूग डाळ, मूग डाळ. सई, तूर डाळ आहे ही. मूग डाळ, मूग डाळ. आता ही तर डाळही नाहीये. माहितीये मला, मसाला येतो. ह्याच्यावर जर का फुंकर मारली ना मी, तर तू आंधळा होशील आणि मग तुलाही डाळी ओळखू येणार नाही.
अलगद 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 तेल उडेल. ठेव त्याच्यात. क्या बात आहे. अरे मुलगी शिकली. काकू लग्न लावा आता हिचं. ए मी लग्नानंतर जेवण वगैरे नाही बनवणार आहे, माहितीये तुला. आणि बनवायची वेळ आलीस तरी तुझा डॅडू येईलच धावत. ए झिरो. काय बोलत काय? हे पण सिरियसली इथं या आश्रमात भटारखान्यात जमिनीवर तुला गुलाबजाम तळताना बघून तुझ्या डॅडूला काय वाटेल? वेळ लागेल त्याला वेळ. डॅडूनी आज मला सकाळी जसं पाहिलंय ना ते पाहता हे काहीच नाहीये. उघड 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 लवकर. हा उघड उघड. काय ह्याच्यात? काय आहे? काय ह्याच्यात? अहो ह्याच्यात काहीच नाही, खाली आहे. हे काय आहे? हा बघ बेटूचा केस आहे. आणि माझी बेटू आहे ना ती गॉन केस आहे. उद्या जर तिला हा केस हवासा झाला ना तर ती माझ्या डोक्यावरचे आहेत नाही ते केस उपटून काढेल. कळलं काय? हा बघ ठेव. हा नीट ठेव. तो खाली ठेव. हा उघड उघड लवकर उघड. काय आहे ह्याच्यात? काय आहे ह्याच्यात? काही नाहीये पण ह्याच्यात हवाय. अशी हवा. अरे हवा आहे ना मग उद्या ही हवा जर तिला हवीशी झाली तर काय करायचं? एक लक्षात ठेव, उद्यापासनं या घरातनं एकही डबा मला विचारल्याशिवाय बाहेर जाता कामा नाही. कळलं का? तर तुझ्यात तर आता चल तिसरा उघड लवकर. उघडतोय ह्याच्यात पण काही. चंदू काय आहे? हॉल मध्ये डस्टबिन. तू बरा आहेस ना? उचलून नीट ठेवून दे. पण काय हा ड्रामा? अगं ड्रामा नाही, हा ट्रॉमा आहे. ट्रॉमा. आपली मुलगी बाहेर काय करत होती हे तू बघितलं असतस ना तर आपल्या टेरेसवरनं खाली उडी मारली असतीस. आपल्या टेरेसवरून म्हणजे पहिल्या मजल्यावरून हो. काही झालं नसतं मला. मग परत मारली असतीस काहीतरी होईपर्यंत. त्यापेक्षा तूच आणखीन 2 मजले का नाही उभे करत? म्हणजे तिथून जर का उडी मारली ना तर मला काहीतरी होईल. जाऊ दे, तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. सुयश मला एक अख्खा फ्लोर देणार आहे. फ्लोर. तू बेटूचे कानातले कचऱ्याच्या डब्यात टाकलेस ना म्हणून हे सगळं नाटक झालं. आणि तू अजूनही तिला सुयशच्या डोलीमध्ये बसवायची स्वप्न बघतेस. हे बघ, एक खयाली पत्त्यांचे बंगले बांधणं ना सोडून दे आणि तिच्या कानातल्यांचं काय जे मॅटर आहे ना ते सलटव लवकर. तेच करतेय मी. एका दगडात 2 पक्षी मारणार. अरे कसले दगड आणि कुठले पक्षी? थांब रे जरा. मला पाणी नक्की. हॅलो सुयश. हाय आंटी, तुमचाच विचार करतो तो आता. का रे बाबा? नाही, घरी मॉम एंगेजमेंटच्या मुहूर्ताचे ऑप्शन्स काढते, सो तुमचा विचार आला. आणि काय आंटी, मुहूर्त निघेलो पण तुमची मुलगी लग्नासाठी तयार होण्याचा मुहूर्त कधी सापडणार? सापडला. मुहूर्त सापडला. उद्या परवाचा नाही. आत्ताचा मुहूर्त सापडला. तुला आत्ता चान्स आहे तिला इम्प्रेस करायचा. ओ रिअली? एक काम आहे ते करायचं म्हणजे लगेच माझी लेक तुझ्या गळ्यात पडेल आणि त्याच गळ्यात लग्नाचा हार सुद्धा घालेल. आंटी एवढा फुल प्रूफ प्लॅन? काय काय बोलता? काय मी मी वेडिंग रिंग घेऊन येऊ? नाही, वेडिंग रिंग नाही, इयरिंग्स. इयरिंग्स? काय झालंय, कालपासून तिचे इयरिंग्स हरवलेत आणि तिने घरच नाही अख्खी दुनिया डोक्यावर घेतलीय. तू जर का तिला डायमंडचे इयरिंग्स आणून दिलेस ना अगदी आत्ता ताबडतोब तर तिला खूप आनंद होईल. ती आनंदाने वेडी पिशी होईल. हे जरा लवकर करायला हवं म्हणजे तिला तिचे इयरिंग सापडायच्या आधी. जमेल ना तुला? ही एवढी छोटीशी गोष्ट मला जमणार नाही. आणि एक काय 10 इयरिंग्स घेऊन येईल मी सईसाठी. 10 नको, एकच हवंय, ते सुद्धा डायमंडचं. हा, आणि स्पेसिफिकली रातराणीचे इयरिंग्स हवेत तिला. अरे वॉज दॅट? इट्स अ फ्लावर. इंटरनेटवरती सर्च कर, असं छोटंसं फालतू फुल असतं रे. नाही आंटी, ते एवढं छोटं फालतू आहे तर मग ते सईला का हवंय? ती सई आहे, तुला माहितीये ना कशी आहे ती. आता तिला रातराणीच हवी आहे, काय करणार? आणि मला सुद्धा सई हवी. सो रातराणी आणि सई दोन्ही मिळवेन मी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला जे पाहिजे ते मी मिळवतोच, कधीही कुठेही आणि कसंही. वाव, सी यू आंटी. शर्मिला,
तुझा हा प्लॅन अजिबात सक्सेसफुल होणार नाहीये. अरे तू ठेवलेल्या सोन्याच्या कानात त्यांना तिने भाव दिला नाही तर डायमंडच्या कानात त्याला काय. शशी, चुकतोयस तू. डायमंड हा बाईचा विकनेस असतो. एकदा हिरा चमकला ना की तिचे डोळे सुद्धा चमकतात आणि मग तिला त्याच्यासमोर काहीच दिसत नाही. रात्राणीच काय, तहान भूक सुद्धा विसरेल तुझी सई. चला सगळ्यांनी आता वदनी कवळ घ्या आणि जेवणाला सुरुवात करा. सई, कशात रमलीस? नाही अरे काही नाही, बघतीये या मुलांना, इथल्या माणसांना. मला ना मध्येच हे सगळं स्वप्न आहे, यातलं काही खरं असूच शकत नाही असं वाटतंय. इथे असं जगावेगळं काहीच घडलं नाहीये. तुझ्या जगा वेगळं नसेल, पण माझ्या मात्र जगा वेगळं आहे. बघ ना, मी माझं लहानपण मम्मा डॅडू शिवाय इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे लहानपणी मम्मा डॅडू नसते तर मी खुशच राहिले नसते असं वाटतं मला. ते 2 मिनिट जरी बाजूला गेले, कुठे लांब गेले तर मी रडून रडून गोंधळ घालायचे. पण ही मुलं एवढी खुश आहेत. ही मुलं कोणाच्याही चेहऱ्यावर आपण एकटे त्याचं दुःख नाही, कसलीही भीती नाही. आणि काम करणं ही गोष्ट अशी आहे ना जी मला नेहमीच बोरिंग वाटते. आणि त्या कामातनं जर का मला काही फायदा होणार नसेल तर मी ते काम अजिबात करत नाही. पण ही माणसं काम म्हणून हे काम करतच नाहीत रे. आपलं म्हणून, आपलं मानून काम करतात. जणू काही यांना या कामाचा पगार मिळतो असं वाटावं इतक्या प्रेमाने ते काम करतात. यांचं एक वेगळंच जग आहे आणि तू आणि मी आपण एका वेगळ्या जगातून आलोय. पण तरीही त्यांनी आपल्याला आपलंसं कसं करून घेतलं, तेही इतक्या पटकन. इथली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जण वेगळा आहे असं वाटतच नाही. अगदी तुझ्या माझ्या सगळेजण सेम आहेत, सारखे आहेत सगळे. श्रीमंत गरीब, काळे गोरे, हिंदू मुस्लिम, या गोष्टी वेगळ्या नसतात ना रे. बघ ना, यांच्या जगात सगळं एकच तर आहे. मग आपल्या जगात नक्की प्रॉब्लेम काय आहे? यांना असं काय सापडलंय रे जे आपल्याला अजूनही सापडलं नाहीये? कुटुंब. ही माणसं ही त्यांच्या जगामध्ये खुश आहेत कारण ते सगळे कुटुंब असल्यासारखे जगतात. आपणही आपल्या या बाहेरच्या जगात आपल्या आजूबाजूच्या माणसांना, प्राण्यांना जर आपल्या कुटुंबाचा सदस्य मानून जर जगलो तर मग आपलं आणि त्यांचं जग सुद्धा एकच होऊन जाईल. काय हवंय? लाडू. लाडू हवाय? हे घे, खा. काय? थँक्यू. सो स्वीट.
जाते. दादा ताई तुम्ही पण चला तर जेवण घ्या. अरे आम्ही आत्ता कशाला तुमच्याबरोबर जेवतो. नाही नाही पाहुणे म्हणून सांगत नाहीये, या कुटुंबातला मोठा दादा म्हणून सांगतोय. प्लीज तुम्ही पण जेवून घ्या. बापरे चल. इथं वेळ कसा जातो कळतच नाही का. हो ना, मला तर अजून फारशी भूकही लागली नव्हती, पण आता आपणच बनवलेलं हे जेवण पाहून ना मला सॉलिड टेम्प्ट होतंय. लाजो कमालो, गुड चव आहे ना तुझ्या हाताला. अरे शमशेर सिंगनी तलवार चालवल्यासारखी जर सपा 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 जर भाजी चिरली नसती ना तर मी बनलंच नसतं. ओके, आय ऍक्सेप्ट. मी मदत केली नसती ना तर हे इतकं सुंदर जेवण बनलंच नसतं. इथं मी जरा विनम्र व्हायचा प्रयत्न करतो, लगेच डोक्यावर काय चढते का. ए आदित्य, आपण परत येऊया ना इकडे. हे बघ, आता दरवर्षी माझ्या आईच्या वाढदिवसाला मी तर इथे येणारच आहे. तू आली सर आवडेलच मला. तुझ्या आईच्या वाढदिवसाला तर येऊच या, पण इतर दिवशी सुद्धा येत जाऊया. म्हणजे आपल्या या घराला, या कुटुंबाला भेटायला जमेल तसं येऊया, पण येऊया. आणि समजा जमत नसलं तर आपण ही रातराणी लावली ना, ती हळूहळू फुलायला लागेल. त्याचा सुगंध आपल्याला ओढत आणेलच इथे. आदित्य सिरियसली, मला जर कोणी परमिशन दिली ना तर मी इथे कायमची राहायला येईन. आयुष्यभर आपल्या आपल्या या लोकांबरोबर, या माणसांबरोबर, मुलांबरोबर, आपल्या रातराणी बरोबर आणि तुझ्या आई बरोबर. काय झालं, तुला खोटं वाटतंय? नाही नाही, अगदीच खरं वाटतंय. म्हणून भीती वाटतेय. कसली? तू इथं आयुष्यभर येऊन राहिलीस तर मग मलाही येत राहायला लागेल ना आयुष्यभर. का? मला भेटायला? नाही, इथली मुलं, इथली माणसं, त्यांची तब्येत चेक करायला. कारण काय 24 तास तुझ्यावर राहणं ही खाऊची गोष्ट नाहीये ना. आता असं म्हणतोयस तू, पण तू येच इथे माझ्या बरोबर राहायला. लेट्स ग्रो ओल्ड टुगेदर. आपण एकत्र म्हातारे होऊया इथे. म्हणजे जस्ट इमॅजिन, हा मी ना अशी जख्ख म्हातारी झालीये आणि हळूहळू काठी टेकत टेकत मऊ मऊ उन्हामध्ये अशी इथे येऊन बसलीये. मग मीही मला झेपेल तशी पावलं टाकत तसा टुकू 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 इथं तुझ्या शेजारी येऊन गप्पा मारेन तुझ्याशी. आणि मग मी म्हणजे मी तोपर्यंत तुझ्याकडनं चहा करायला शिकलेली असेल, त्याच्यामुळे मी असा थर्मास उघडेन आणि अशा थरथरत्या हाताने चहा ओते. मग रातराणीची फुलं गोळा करून तुझ्या उंजळीत आणून अशी ठेवेन आणि तुझ्या शेजारी बसून चहा पिन. चिअर्स. मग त्यानंतर मी काहीच बोलणार नाही. मी फक्त तुझं बोलणं ऐकत राहीन. तू बोलत नाहीयेस असं बघून मी तुला गाणं म्हणणं असं म्हणेन. मग मी उठून निघून जाईन. मी तुझी काठी पकडून ठेवेन. मग मी तुझ्याकडे डोळे मोठे करून बघेन. मी केविलवाण्या चेहऱ्याने बघेन. मग मी हसून खाली बसेन. मी पुन्हा गाण्याचा हट्ट करेन. मग मी नको नको असं म्हणेन. तेवढा वेळ मी विनवण्या करेन. मग मी हळूच हसून गायला लागेन. मी खूप वेळ नुसताच ऐकत राहीन. मग हळूहळू गाता गाता डोळे मिटून असं नको करूस, मग मी प्रेमात पडेन.